राजाचा मुलगा होते. दोघांची मैत्री झाली गुरुकुलामध्ये असताना, आणि मैत्रीमध्ये दोघांनी त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर द्रुपदाने सांगितलं द्रोणाचार्यांना, आता कुठं जाणार बाबा तू, कुठं जाणार तू? म्हटलं काही नाही, जिथं मधुकरी मिळेल तिथं जाणार, एखाद्या आश्रमात जाणार, मधुकोरीवर पोट भरणार, मुलांना शिकवणार. म्हटले अरे त्यापेक्षा आता तू माझा मित्र झाला आहे, माझ्या राज्यात चल, मी राजाचा मुलगा आहे, तुझी राजासारखी व्यवस्था मी करतो. म्हटले बघ आता नको सध्या, पण ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी तुझ्याकडे येईल, त्यावेळेस मात्र तू ओळख दाखव बरं का. आणि ज्यावेळेस द्रोणाचार्यांना गरज पडली, मांडी घालून बसा, मागं बसा, मागं बसा, मागं जाऊ, मागं. ज्यावेळेस त्या ठिकाणी गरज पडली, त्या गरज पडल्यानंतर तो स्वतः त्या ठिकाणी द्रुपद राजाकडे गेला. आणि द्रुपद राजाकडे गेल्यानंतर ओळखलं का मला? म्हटलं कोण तू? मी अशा गरीब माणसांना ओळखत नाही, मी राजाचा मुलगा आहे. अरे बाबा तू असं म्हटला होतास. मला काय आठवत नाही बाबा. मैत्री जी होत असते, समान विचाराचे समान आचाराचे लोक, त्यांच्याशी मैत्री होत असते. तू गरीब, मी श्रीमंत, आपल्या दोघांची मैत्री होऊ शकत नाही, मी तुला ओळखत नाही. राग आला द्रोणाचार्यांना, निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर पांडवांचे गुरु झाले. पांडवांना विद्या दिल्यानंतर पहिली गुरुदक्षिणा मागितली, द्रुपद राजाला बांधून धरून माझ्यासमोर उभा करा. आता हे सगळे पांडव कौरव सगळेच शिष्य असल्यामुळे त्यांनी बांधून द्रोणाचार्यांना त्या द्रुपद राजाला उभं केलं. उभं केल्यानंतर द्रोणाचार्य म्हटले ओळखलं का? मी कोण आहे ओळखलं का तू? म्हटले नाही ओळखलं. म्हटले आपण दोघे एकाच गुरुकुलात शिकत होते, मी तुझा मित्र होतो आणि तू मला म्हटला होतास माझ्या राज्यात या, मी तुम्हाला पाहिजे ते देतो. आणि मी आलो होतो मागायला, तू म्हटला मी तुला ओळखत नाही, आता ओळख कोण आहे ती? अपमान केला, अर्ध राज्य दिलं, परत पाठवलं. परंतु मग त्या द्रुपद राजाला सुद्धा एवढा राग आला, माझा मित्र असून मला असं छळतो, मला असा त्रास दिला, आता मी सुद्धा यज्ञ करतो आणि ह्याला मारणारा मुलगा तयार झाला, जन्माला आला पाहिजे. यज्ञ केला आणि त्या यज्ञातून 2 मुलं तयार झाली, 2 मुलं प्रगट झाली. एक आहे द्रौपदी आणि दुसरा आहे दृष्टद्युम्न. यांना मारण्याकरताच ह्या दोघांचा अवतार आहे. म्हणजे काय होतं, मित्राचा द्रोह केला की अशी पापं तयार होतात, संघर्ष तयार होतो, भांडणं तयार होतात आणि भांडणातून पुढे आणखीन कोणाचंच चांगलं होत नाही. आता द्रोणाचार्याला त्या दृष्टद्युम्नाने मारलं. द्रौपदीला यांनी त्या ठिकाणी निर्बत्सना करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीने सांगितलं मी केसच बांधणार नाही जोपर्यंत तुम्ही दुःशासन दुर्योधनाला मारत नाही. म्हणजे काय झालं, संघर्ष निर्माण झाला. संघर्षातून सगळं दोष निर्माण होतात. कुलक्षय कृतम दोषम मित्र दोहेच पातकम. यांना कळत नाही म्हणून यांनी सगळं हे केलं. पण देवा आपल्याला कळतं का नाही? समजणाऱ्या माणसाने कमीत कमी माघार घ्यावी. भगवान परमात्म्याने सांगितलं अरे तू सुद्धा शास्त्र जाणणार आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे, क्षत्रिय जो असतो त्या क्षत्रियाला जर युद्धाकरता कोणी ललकारलं, आहूतो न निर्वर्तेत द्यूतादपि रणादपि. क्षत्रियाला नियम सांगितला, एखाद्याने जर बोलवलं आणि सांगितलं माझ्या विरुद्ध कर, क्षत्रियाने कधीच मागं हटायचं नाही. माझ्याबरोबर द्यूत खेळ, कधी हटायचं. म्हणून धर्मराजाला खेळावं लागलं, लक्षात ठेवा. युद्धाकरता सुद्धा माणसाने, आणि आपण युद्ध जे आहे आपण ठरवलेलं नाही, त्यांनी आपल्यावर लादलेलं हे युद्ध आहे. हे धर्मशास्त्र तुला माहिती नाही का असं कदाचित देव म्हणतील. पण अर्जुन म्हणायला लागला धर्मशास्त्र देवा तुमच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे. धर्मशास्त्रात हे सुद्धा लिहिलेलं आहे, जो आपल्या कुळाचा नाश करतो त्याच्यासारखा पापी जगात दुसरा कोणीच नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये मी कालच सांगितलं, मोह निर्माण झाला
की तो आपल्याला अनुकूल अशी धर्मशास्त्राची प्रमाणं पुढं करतो आणि त्या मोहानुसार वागतो. उदाहरण मी काल सांगितलं, ठेविले अनंते ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वावा. अहो चला पंढरपूरच्या वारीला म्हटलं की तो हे प्रमाण सांगतो, ठाईचं बैसोनी करा एकच चित्त. म्हणून कदाचित भगवान म्हणतील, अरे तुला प्रमाण माहिती नाही का, स्मृतीतली प्रमाणं आहे ती, युद्धाकरता आपण आलोय, आता युद्ध सुरू होणार आहे ना, अशा वेळेस तू म्हणायला लागला की हे माझे स्वजन आहेत, हे चालत नाही. अर्जुनाचं सगळं बोलणं धर्मशास्त्रानुसारच आहे. किंबहुना मी कालही बोलून आलो, परवाही बोलून आलो, पहिला अध्याय म्हणजे धर्मशास्त्र आहे सगळं. गीता ऐकण्याचा अधिकार त्यालाच प्राप्त होतो ज्याच्या जीवनात धर्मशास्त्र चांगलं आहे. ज्ञान ऐकण्याचा अधिकार त्यालाच प्राप्त होत असतो ज्याला धर्मशास्त्र चांगलं कळतं, जो धर्मशास्त्रानुसार आपलं आचरण करतो. अर्जुन हा पापभीरू आहे, पण जरी अर्जुन धर्मशास्त्र सांगत असला तरी सुद्धा हे धर्मशास्त्र जे आहे ते सामान्य लोकांच्या दृष्टीने बरोबर आहे, परंतु योद्ध्याच्या दृष्टीने आता इथं धर्मशास्त्राचा विचार सांगितला आहे अर्जुनाने, तो धर्मशास्त्रानुसार नाही, क्षत्रियाच्या धर्मानुसार नाही. पण सामान्य माणसाकरता हे सगळं धर्मशास्त्र आहे. म्हणून अर्जुन म्हणतात देवाला, देवा कथम न ज्ञेयमस्माभि पापादस्मान् निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर्जनार्दन. या पापातून निवृत्त होण्याकरता, हे सगळं पाप आहे असं जाणत असताना, कुलक्षयाचे दोष जाणत असताना, मित्रद्रोहाचं पातक जाणत असताना, आपण त्याच्यातून निवृत्त होणं, आपण त्याच्यासाठी निवृत्त होण्याकरता हे सगळं जाणणं त्यांना कळत नसलं तरी आम्हाला कळतंय, मग आपण त्याच्यातून निवृत्त का होऊ नये असं अर्जुन देवाला म्हणतोय. देवा त्यांना कळत नाही, जाऊ द्या, म्हणून ते युद्धाकरता आलेले आहेत. ते आपल्याला युद्धामध्ये कदाचित मारण्याचा प्रयत्न करतील, त्यांना दोष लागेल. आपण जर युद्ध केलं, त्यांना आपण मारलं तर आपल्याला दोष लागेल, त्यांना दोष लागेल. त्यांना काही कळत नाही, त्यांना काही नरकात गेले तरी चालेल, पण आपण जर त्या ठिकाणी यांना मारलं, स्वजनांना मारलं तर आपल्याला दोष लागेल, आपल्याला पाप लागेल आणि आपल्याला पुढे नरकात जावं लागेल. कुलक्षय केल्याचा दोष मला लागेल, म्हणून मी या ठिकाणी युद्ध करणार नाही. आता हे अर्जुनाने मनानेच ठरवलेलं आहे. वास्तविक पाहता शास्त्र असं सांगतं की युद्धामध्ये क्षत्रियाला त्या ठिकाणी युद्धामध्ये वध केल्यानंतर कोणताही दोष लागत नाही. उलट काय श्लोक, स्वर्ग प्राप्त होतो किंवा राज्य प्राप्त होतं. हातोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम असं सांगितलेलं आहे. जो मरतो त्यालाही स्वर्ग प्राप्त होतो, मारतो त्यालाही स्वर्ग प्राप्त होतो, असा नियम धर्मशास्त्राचाच आहे. पण अर्जुन मोहामुळे, शोकामुळे कर्तव्य विसरलेले आहेत आणि त्या ठिकाणी धर्मच अधर्म वाटायला लागला आणि अधर्म धर्म वाटायला लागला. आणि अर्जुन महाराज त्या ठिकाणी देवाला उदाहरणं सांगतायत. देवा, ज्ञानोबारायांनी हा विषय त्या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून, श्लोकाचा अर्थ मला वाटतं झाला आहे. हे ऐसे कैसे करावे, हे आपुले आपण मारावे, जाण जाणताची सेवावे, काळकूट. झाली का विकाल? आपण हे कसं काय करावं देवा? आपल्यांनाच आपण मारावं. आता हे आपले आहेत का? आपले आहेत ते, नाहीत असं नाही, पण आता युद्धामध्ये गेलेल्या सैनिकाला आपलं आणि परक कोणी नाही. हे सगळे पुढचे शत्रू आहेत.
आणि मी सैनिक आहे अशी भावना पाहिजे, पण मोह निर्माण झाला, त्यामुळे अर्जुनाला सगळं आता आपलं दिसायला लागलं. म्हणून हे आपले आपण मारावे, जाण जाणताची सेवावे काळकूट. आपण जाणताच, जाणते असून सुद्धा जाणतेपणानेच हे काळकूट विष कसं काय सेवन करायचं. म्हणजे काय, अर्जुनाला हे दोष म्हणजे हे पाप म्हणजे काळकूट विषासारखं वाटते. मनुष्याच्या जीवनामध्ये जे पाप आहे ते काळकूट विषासारखं आहे. विष तरी माणसाला एकदाच मारतं, पण केलेलं पाप मात्र जन्मच्या जन्म त्याला घ्यायला लावतं. कधी त्या ठिकाणी किती जन्म घ्यायला लावेल आणि किती जन्म त्याचं दुःख सहन करायला लागेल काही सांगता येत नाही. म्हणून अर्जुन म्हणतोय हे विष सेवन करण्यासारखं आहे. आणि काळकूट विष, काळकूट म्हणजे एकदम हालाहाल विष आहे जे लगेच मनुष्याला मारतं. म्हणून अर्जुन म्हणतात नको देवा. आणखीन एक उदाहरण दिलंय, वाचा पुढची ओळी 238. हा जी मार्ग चालता पुन्हा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभू आथी, असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवन देवा लाभ सांगे, का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षण एका कवळोनी जाळू शके, तैशे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केरवी येथ प्रवर्तावे. आपण सगळं जाणतोय देवा, हे सगळे दोष आहेत, आणि हे दोषांना आपण जीवनात करणं, पाप आपण करणं म्हणजे कशासारखं आहे. पहिलं उदाहरण दिलं, हाजी मार्ग चालता पुढा सिंह झाला अवचिता. आपण रस्त्याने चाललो आहे आणि एकदम रस्त्याने समोर सिंह आला, तो तव चुकविता लाभू आती. तर शहाणा मनुष्य जो आहे तो काय करतो, त्या सिंहाला चुकवून लगेच दुसऱ्या मार्गाने जातो. आणि वेडा मनुष्य म्हणतो चला बरं झालं सिंह आलेला आहे, सिंहाला एकदा पाहून घेऊ. आणि तो सिंहाला पाहण्याकरता जर समोर गेला तर शिल्लक राहील का देवा. तसं अर्जुन महाराज म्हणतात, अरे ही पाप, हे दोष कुलक्षयामुळे, मित्रद्रोहामुळे होणारे पातक असेल, कुळाचा क्षय होणार त्याच्यामुळे दोष आहेत, हे सगळे सिंहासारखे आहेत. सिंह जसा क्रूर आहे, त्याला काही दया नाही, त्याला काही माया नाही. हो हा साधू आलेला आहे समोरून, हा सज्जन आलेला आहे, असा सिंह विचार करत नाही. सिंह तो हिंसक पशु आहे. तशी ही पातकं जी असतात, सिंह जसा त्या ठिकाणी समोरच्या भक्ष्याला खाऊन टाकतो, तशी पातकं माणसाला खाऊन टाकतात. पातकं माणसाच्या जीवनामध्ये दुःख देतात. म्हणून शहाणा मनुष्य जसा सिंह चुकवतो, तसं माणसाने पाप जर समोर दिसत असेल तर सिंह आहे असं समजावं, वाघ आहे असं समजावं, कोल्हा आहे असं समजावं, आणि माणसाने लगेच त्याला चुकवावं. परंतु हे जे आहे ते लोभाने मोहित झालेली लोक आहेत, यांना काय. पण आपल्याला कळतंय ना देवा, आपण शहाणे आहोत ना देवा, आपल्याला हे चुकवलं पाहिजे. असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आश्रावा. आता आमच्याजवळ सगळा प्रकाशच प्रकाश आहे देवा. प्रकाश आहे म्हणजे कोणता प्रकाश आहे, पुण्याचा प्रकाश आहे. अरे देव जवळ आहे म्हणजे काय, सगळा प्रकाशच प्रकाश आहे. तू माझ्याजवळ बसलेला आहे, हा खरा प्रकाश आहे. पुण्य म्हणजे खरा प्रकाश. जेवढं माणसाकडं पुण्य असतं तेवढं त्याला ज्ञान असतं, तेवढं तो चांगला विचार करू शकतो. म्हणून हा पुण्याचा प्रकाश जो आहे तो सोडून द्यायचा आणि पापाचा अंधकूप म्हणजे अंधारी विहीर, त्या विहिरीत उडी टाकायची. जिथं सगळं पापच पाप आहे, दोषच दोष भरलेले आहेत,
असं स्वजनांना मारणं, मित्रद्रोह करणं, कुळक्षय करणं, हे म्हणजे काय देवा? मला असं वाटतं ही म्हणजे अंधारी विहीर आहे. आणि युद्ध सोडून भिक्षा मागणं, संन्यास घेणं म्हणजे प्रकाश आहे, ज्ञान आहे. म्हणून देवा मला असं वाटतंय आता हे अंधार प्रकाश सोडायचा. काय लिहिलं? अथवा प्रकाश सांडावा. प्रकाश पुण्याचा सोडायचा आणि हा कुलक्षय करायचा, मित्रद्रोहाचा पातक हा अंधार खूप असतो, वीर आहे, तिचा आश्रय करावा. तरी तेत कवन देवा लाभ सांगे. तू देव आहेस, सांग मला लाभ कशात आहे सांग, कोणता लाभ आहे त्याच्यात सांग. प्रकाश सोडून अंधाऱ्या विहिरीत उडी टाकण्यात काय लाभ आहे मला तू सांग. कारण तू देव आहेस, तू प्रकाश रूपच आहेस, तुला सगळं कळतं. सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय. धर्माची तू मूर्ती, पापपुण्य तुझ्या हाती. तुला सगळं काही कळत असल्यामुळे तूच मला सांग आता मी हे कसं करू, मी पापात कसा प्रवेश करू. पाप करणं म्हणजे अंधाऱ्या विहिरीत उडी टाकणं आहे. अंधाऱ्या विहिरीत उडी टाकल्यानंतर त्या विहिरीत काय असेल काही सांगता येत नाही. हिंस्र श्वापद असतील, साप असतील, खडक असतील, काटे असतील. तसं जाणून बुजून अंधाऱ्या विहिरीत उडी टाकल्यानंतर ज्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या यातना भोगणंच आहे, तसं माझ्या जीवनामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश सोडायचा, पुण्याचा प्रकाश सोडायचा आणि कुलक्षय करायचा, युद्धासारखं घोर पाप करायचं. म्हणजे मला असं वाटतंय देवा हे अंधाऱ्या विहिरीत उडी टाकण्यासारखं आहे. मी करणार नाही देवा हे. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षणी एका कवळोनी जाळू शके का जाळू न शके. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळोनी जाळू शके. किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल, जाळू शके, जाळू शकणार आहे. आणखीन एक उदाहरण दिलं. पहिलं उदाहरण दिलं कशाचं दिलं असेल, कशाचं जाऊ द्या. पापाला पहिलं उदाहरण कशाचं दिलं आहे? सिंहाचं दिलं आहे. दुसरं उदाहरण पापाला कशाचं दिलं आहे? विहिरीचं दिलं आहे, अंधाऱ्या विहिरीचं. आणि तिसरं उदाहरण परत अर्जुन महाराज म्हणतात देवा तुला कळतंय का नाही, आता समजतंय का नाही? तिसरं उदाहरण सांगतो. अग्नीचं उदाहरण दिलं आहे. अग्नी पेटलेला आहे आणि पेटलेला अग्नी त्याच्यामध्ये का समोर अग्नी देखोने जरी न वचिजे ओसंडोने. अग्नी लागलेला आहे आणि समोर मनुष्याला दिसतोय. माणसाने तो अग्नी चुकवला पाहिजे आणि नाही जर चुकवला तर तो अग्नी त्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. तसा हा माझ्यासमोर आता हा युद्धाचा अग्नी पेटलाय, पापाचा अग्नी पेटलाय. युद्ध म्हणजे हा पापाचा अग्नीच आहे. याच्यामध्ये कुळाचा क्षय होणार आहे, मित्रांचा द्रोह होणार आहे, अनेक प्रकारची पापं मला प्राप्त होणार आहे. देवा हा पापाचा अग्नी पेटलाय. मग अग्नी जर समोर दिसत असेल, एखादं पाप घडणार असेल, शहाण्या माणसाने तो अग्नी चुकवला पाहिजे बरं का. आणि अग्नी जसा मनुष्याला जाळतो तसं पापसुद्धा माणसाला जाळतं. इथे जाळत नाही, पुढे नरकामध्ये मारिती झोडीती. हो, नाही त्या यमाशी करुणा काढता कुडी बाहेर प्राणा. काय देखोनी अंगे कापती ते नदी माझी बुडविती लागे ठाव ना चलवे. अरे अग्नीचं पण आहे ना काहीतरी. अग्निस्तंभ बाहे कवटाळविती म्हटलंय. तो अग्नी दिसायला लागला अर्जुनाला. या पापामुळे सगळं नरक प्राप्त होईल, नरकात ते सगळे अग्नी असतात.
म्हणून माणसाने कोणतंही काम करताना त्याच्यात जर दोष असेल, त्याच्यात जर पाप असेल, आग्नेय असं समजावं. पण माणसाला तो आग्नेय वाटत नाही. तो माणसाला ते गोड वाटतं, चांगलं वाटतं. नको ते खायला, नको ते प्यायला, नको ते पाहायला, नको तिथं जायला बरं वाटतं. कारण डोळ्याला सुकवं असतं, तोंडाला सुकवं असतं, जिभेला सुकवं असं वाटतं. परंतु जो शहाणा मनुष्य आहे त्याला हा अग्नी दिसतो. अर्जुनाला तो सिंह दिसतोय. अर्जुनाला ती आंधळी अंधाराने भरलेली विहीर वाटते. अर्जुन म्हणतो नको देवा, परिणाम चांगला नाही. काही गोष्टी जरी करत असताना चांगल्या दिसत असल्या, तू म्हणत असशील हे धर्मयुद्ध आहे, पण धर्मयुद्धाचा विचार करत असताना परिणामाचा सुद्धा विचार करून धर्म का अधर्म हा ठरवला जातो असं म्हटलेलं आहे. धर्मशास्त्रातलंच वचन आलेलं आहे, जे मधुसूदन सरस्वतींनी सांगितलेलं आहे. फलतोऽपि च यत्कर्म न अनर्थे अनुबध्यते केवलम प्रीतिहेतुत्वात् तद्धर्म इति कथ्यते. फलाचाही विचार केला पाहिजे. एखादं कर्म असं असतं, करताना ते धर्म वाटतं, पण त्याचं फल जे असतं ते असुची असतं. परिणाम जो असतो तो दुःख देणारा असतो, सगळ्यांना त्रास देणारा असतो. पण विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड असं म्हटलेलं आहे. इथं जरी चांगल्या काही गोष्टी वाटत असल्या, धर्म वाटत असतील, तुला वाटत असेल देवा हे धर्मयुद्ध आहे, पण मला असं वाटतंय ह्याच्यामध्ये परिणाम फार भयंकर होणार आहे. आणि म्हणून आपल्याला असलं युद्ध करायचं नाही, कारण परिणाम याच्यामध्ये वाईट आहे. म्हणून काय काय परिणाम याचे होणार आहेत. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केवी येत प्रवर्तावे. मूर्तिमंत हे सगळे दोष आहेत आणि आमच्या अंगाला मध्ये येणार आहेत. आम्हाला हे सगळं पाप लागणार आहे. हे जाणताही केवी येत प्रवर्तावे. सगळं जाणून माणसाने त्याच्यात का प्रवृत्त व्हावं. हा न जाणता एखादी गोष्ट आपल्याकडून घडलीच चालतं, पण धडधडीत आपल्याला दिसतंय याचा परिणाम वाईट होणार आहे, आपल्याला दोष लागणार आहे, आपल्याला पाप लागणार आहे. मग हे सगळं जाणूनसुद्धा आपण देवा कसं काय हे युद्ध करावं. ऐसे पार्थती अवसरी म्हणे देवा उधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. आणि म्हणून देवा काय काय पाप लागणार. देव तर नुसते बघतच होते, कारण अर्जुनाने ही सगळी यादी सांगितली धर्मशास्त्रात आहे. पण हे सामान्य माणसाकरता आहे का सैनिकाकरता आहे. सामान्य माणसाकरता आहे. हे सगळं सांगितलेलं आहे, ते धर्मच सांगितलेलं आहे याच्यामध्ये अर्जुनाने, परंतु हे सैनिकासाठी धर्म नाही आहे. म्हणून अर्जुन भगवान परमात्मा थोडेसे गंभीरपणे अर्जुनाकडे बघायला लागले. अर्जुन म्हटला अजून तुझ्या चेहऱ्यावर काही देवा दिसत नाही. मला असं वाटते तो असं म्हणायला पाहिजे, बरोबर आहे अर्जुना, चला घेऊ का रथ तिकडं, जंगलाकडं घेऊ का रथ, घरी जायचं का, असं कदाचित म्हणेल देव. पण अर्जुनाला भगवान काहीच बोलले नाही. अजून गंभीर चेहरा करायला लागले. देवाचा चेहरा गंभीर झालेला पाहिला. म्हटले नीट ऐक, आणखीन काय काय दोष होणार आहेत, काय काय पुढे पापं लागणार आहेत, त्या सगळ्या पापाची यादी आता अर्जुन महाराज देवासमोर वाचतात. आपणही ते वाचूया. वाचा. कुठं गेलं. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत. एकच आहे का दोन आहेत. हां. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न अधर्मो अभिभवत्युत. भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी दोष घडणार आहेत, युद्ध केल्यानंतर आमच्याकडून कशी कशी पापं घडणार आहेत ते सगळं समजून सांगतायत. पण अर्जुनाने हे सगळं सांगितलेलं धर्मशास्त्र आहे बरं का,
सैनिक म्हणून जरी हे योग्य नसलं तरीसुद्धा मी सुरुवातीला सांगून आलो, अर्जुनाच्या मुखातून देवाने इथे धर्मशास्त्र प्रगट केलं. अर्जुनाच्या मुखातून इथे भगवान परमात्म्याने गीतेचा अधिकारी कसा असला पाहिजे प्रगट केलं. कारण जर धर्मशास्त्राचं आचरण केलेलं नसेल, मनुष्य जर पापाभिरू नसेल, त्याला ज्ञान ऐकण्याचा अधिकारच नाही. जसं दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सगळं ज्ञान सांगितलं, तसं पहिल्या अध्यायात थोडक्यात सगळं धर्मशास्त्र सांगितलं. तिसऱ्या अध्यायापासून परत आणखीन 12व्या अध्यायापर्यंत परत कर्म आणि उपासना सगळी विस्ताराने सांगितली, आणि विस्ताराने ज्ञान मग पुढे 12व्यापासून पुढे सांगितलं. तसं ज्याला थोडक्यात गीता ऐकायची असेल त्यासाठी पहिला आणि दुसरा अध्याय, पण पहिला अध्याय ऐकल्याशिवाय दुसरा अध्याय ऐकायचा नाही. नाहीतर नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक, तिथं पाप नाही पुण्य नाही बावा असं ऐकतात, आणि धर्मशास्त्र तसंच राहून जातो. काही खातात, काही पितात, कसंही वागतात, आणि मी गीता ऐकली म्हणतात. त्याला त्या ठिकाणी गीता फलद्रूप होणार नाही. म्हणून पहिला अध्याय गीतेचा अधिकारी कसा असला पाहिजे हे सांगत असताना भगवान म्हणतात अर्जुनासारखा असला पाहिजे. अर्जुन कशाचा विचार करतोय, काय विचार करतोय अर्जुन? परिणामाचा विचार करतोय. युद्ध जर झालं तर काय काय होईल? कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मात सनातना. हा या ठिकाणी जर आमच्याकडून हा कुलाचा क्षय घडला म्हणजे कुलातल्या सगळ्यांना आम्ही मारलं. आता युद्ध होणार आहे, युद्ध झाल्यानंतर आमच्यातले बरेचसे मरतील, त्यांच्यातले बरेचसे मरतील. नवे नवे किती लोकांचा संहार झाला हो. महाभारतात किती लोक मेले? 18 अक्षोहिणी. 18 अक्षोहिणी म्हणजे किती? एका अक्षोहिणीत माणसं किती आहेत? एका अक्षोहिणीत माणसं किती, घोडे किती, पायदळ किती, हत्ती किती? मागे मी सांगितलं होतं. असे लाखो करोडो लोक त्याच्यात मेलेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून असे सगळे लोक आपण पाहिलंय. कौरवांचं कोणीच शिल्लक नाही राहिलं. पांडव शिल्लक राहिले, काही लोक शिल्लक राहिले, पण संहार झाला सगळ्यांचा. मग काय झाला? कुळक्षय झाला. कुळक्षय झाला म्हणजे काय झालं? कुळामधली जी सगळी महत्त्वाची माणसं ती गेली. मग युद्धात कोण कोण आलं होतं? महत्त्वाचे लोक येतात. तरुण आले होते, वयोवृद्ध सगळे आले होते. मग राहिलं कोण आता कुळात? स्त्रिया राहिल्या, लहान लहान मुलं राहिली. आणि मग स्त्रिया राहिल्या आणि लहान लहान मुलं राहिली तर होतं काय? त्या कुळामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतोय, असं जर झालं, हे सगळे मोठे कर्ते पुरुष गेले तर फक्त स्त्रिया राहतील, लहान लहान मुलं राहतील. आणि त्यामुळे होईल काय? कुलक्षये प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातनाः. जे काही सनातन कुलधर्म चालत आलेले आहेत, कुळामध्ये चालत आलेले आचार, ते सनातन म्हटलंय. सनातन म्हणजे हे अनादिकालापासून चालत आलेले असतात. काही वर्णधर्म असतात, काही आश्रम धर्म असतात, जे काही पंचमहायज्ञादी आहेत, अग्निहोत्रादी आहेत, अग्निमुखी हवन, नकरिले देवता पूजन, पाप्तवेळे भोजन, ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदर नो करील अतिथी, संतोष नाही दिलं ज्ञाती आपुली आहे, देवांची पूजा असते. 16 संस्कार आहेत. जन्माला यायच्या अगोदरपासून संस्कार सांगितलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे मूल जन्माला घालत असताना ते योग्य आलं पाहिजे याच्याकरता संस्कार सांगितले. नंतर ते मूल योग्य झालं पाहिजे, बलवान झालं पाहिजे याच्याकरता संस्कार सांगितले. मूल बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर संस्कार करायला सांगितले. हे सगळे संस्कार करत करत पुढे नामकरण संस्कार आहे, उपनयन संस्कार आहे, विवाह संस्कार आहेत, परंपरेने चालत आलेले असतात. हे सगळे संस्कार आता घरातली करती माणसं गेली. राहिलो कोण? स्त्रिया राहिल्या, मुलं राहिली. ज्यांना हे सगळे कुलधर्म व्यवस्थित माहिती होते असे लोक गेले. मग हे कुलधर्म चालवणार कोण? म्हणून
कारण ह्या धर्मामुळे कुलामुळे मनुष्य व्यवस्थित वागत असतो. धर्म म्हणजे तरी काय, मी मागे सांगितलं आहे, धर्म हा काय माणसाला त्रास देण्याकरता नाही, त्याचं जीवन चांगलं चालण्याकरता जे काही नियम बनवले त्याला धर्म म्हणतात. बाजारातून एखादा मोबाईल आणला तर त्याच्यावर एक पुस्तक येतं, हा मोबाईल कसा वापरायचा. तसं आपलं हे शरीर जे आहे ते कसं वापरायचं, काय खायचं, काय प्यायचं, कुठं जायचं, कसं वागायचं, याचे सगळे नियम धर्मशास्त्रात आहेत. आणि शास्त्राने हा सगळा विचार करून हे सगळे वर्ण, आश्रमाचे धर्म, काही कुलधर्म नेमून दिलेले आहेत. या धर्माप्रमाणे तुम्ही वागलात तर तुमचं जीवन सुखी होईल. आणि हे सगळं कुळक्षय झाल्यानंतर काय होणार आहे? धर्म सांगणारं कोण आहे? किंवा धर्मानुसार वागलं पाहिजे असा धाक कोणाचाच राहणार नाही. आणि मग जी घरातली मुलं असतात, ज्या घरामध्ये वयोवृद्ध लोक नसतात, कोणी सांगणारी नसतात, ती मुलं लवकर बिघडतात. काही खातात, काही पितात, ते म्हणतात आम्हाला मनाप्रमाणे वागायचं. हो, काही मुलं करतील, काही सांगता येत नाही. आणि मग त्याचा परिणाम विचित्र होतो. कुलधर्मे प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना. सनातन कुलधर्म जे आहेत ते खूप आवश्यक आहेत. नाही तर मग वाटेल तसं करतात. हो, वाटेल तसं वागतात. हो, आपल्याला माहिती आहे, आता एक घटना घडली. एका गडावर त्या मुलाला नेऊन ढकलून दिलं. होणारा पती होता त्या बाईचा, पण प्रियकराला, आणि तिने घेऊन, ठीक आहे आता तुला तो आवडला नव्हता, त्याच्यात काय दोष होते सांगायचं, मला लग्न नाही करायचं. पण लग्न ठरलंय, सगळं झालंय, आणि झाल्यानंतर ती ह्याला आता नको आपल्याला म्हटल्यानंतर काय करायचं म्हटले. ते दोघांनी बरोबर ठरवलं आणि गेले तिकडं गडावून, दिलं ढकलून त्याला. एवढा मोठा करोडपतीचा मुलगा, परदेशात शिकून आलेला मुलगा, आणि त्याला विचारायला वाटत होतं काय माझ्यावर प्रेम आहे, काय माझ्यावर प्रेम आहे. काल परवा घडलेली घटना आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता काही काही गोष्टी उघड होत आहेत. मुलगी दारू पित होती, अमुक करत होती, तमुक करत होती. म्हणजे हे का झालं? त्याचं कारण काय? सांगणारं कोणी घरात नाही. बरं, आजकाल घरात सांगितलं तरी वाईट वाटतं. आम्हाला जरा मोकळं वागू द्या, आम्हाला मनाप्रमाणे वागू द्या. मग धर्मशास्त्र कशा करताय? धर्मशास्त्रानुसार हे सगळे नियम आहेत, लक्षात ठेवा. काय खायचं, कुठे जायचं, कोणी कसं वागायचं, हे सगळं नियम केले होते. पण हे सांगणारं कोणीच नाही राहिलं. म्हणून कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना. सगळे सनातन धर्म आलेले ते सगळे नष्ट होतात. आणि मग काय होईल म्हणे, धर्मे नष्टे कुलम कृत्स्न. कृत्स्न म्हणजे संपूर्ण. अधर्मो अभिभवती. सगळ्या कुळामध्ये अधर्म संचार होतो. मग कोणी काही खायला लागतं, कोणी काही प्यायला लागतं, कोणी कसंही वागायला लागतं. आम्हाला हा धर्म नको. कोण म्हणतं मंगळसूत्रच घातलं पाहिजे, कोण म्हणतं लग्नात मंत्रच म्हटले पाहिजेत, कोण म्हणतं यज्ञच केला पाहिजे, कोण म्हणतं हे खायचं नाही ते खायचं नाही. अहो, आम्हालासुद्धा मनाप्रमाणे वागू द्या ना, जरा आनंद घेऊ द्या ना जीवनाचा. असे प्रकार सुरू होतात. आणि त्याचा परिणाम मग काय होतं? हे जे व्यवस्था केलेली, तिचा अतिरेक नसावा, तिचा अभिनिवेश नसावा, तिचा त्रास होईल अशी ती व्यवस्था नसावी. रागद्वेषाकरता ही वर्णव्यवस्था निर्माण केलेली नाही. मी श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, अशी भावना जर त्यातून निर्माण होत असेल तर मग मात्र त्याचा तो दुष्परिणाम आहे. परंतु ही सगळी व्यवस्था का केलेली आहे? कुठेतरी मी वाचलं होतं, त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या वर्णव्यवस्थेमुळे मनुष्य बंधनात राहतो, नियमात राहतो. आणि नियमात राहिला तर त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. हळूहळू अंतःकरण शुद्ध होऊन तो देवापर्यंत जाऊ शकतो. याच्याकरता हे धर्माचे नियम केलेले आहेत. पण अर्जुन महाराज म्हणतात, देवा आमच्यातले जे कर्ते पुरुष गेले, कुळक्षय झाला तर सगळा अधर्मच अधर्म होईल. काय विषयी गोंधळ गाजत असे, देवधर्म सांदी पडले सकळ. विषयी गोंधळ गाजत असे. म्हणून या कुळधर्माचं सुद्धा वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी केलेलं आहे.
पुढे 3ऱ्या अध्यायात 4थ्या अध्यायात आलं की नाही? सांगा ओवी आठवत असेल एखादी तर. कुळधर्मासंबंधी ओवी. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली असे. कुळधर्म विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देवने जाळीत कर्मफळे असं म्हटलेलं आहे. म्हणून याचा विचार करत असताना भगवान परमात्मा अर्जुन म्हणतोय, देवा जैसे काष्टे काष्ट मथिजे. बघा पुढची वाचा. तेथ वन्ही एक उपजे, तेने काष्टदात जाळीजे प्रज्वाळलेनी. ज्याप्रमाणे काष्टे काष्ट मथिजे, जंगलामध्ये कधी कधी काय होतं, मोठा वारा सुटतो आणि वारा सुटल्यानंतर एक झाड दुसऱ्या झाडावर घासतं. घासल्यानंतर काय होतं, अग्नी निर्माण होतो आणि तो अग्नी काय करतो, सगळं जंगलच जाळून टाकतो. तसं 2 माणसामध्ये कधी कधी संघर्ष निर्माण होतो, 2 राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण होतो, 2 गावात संघर्ष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागतो. म्हणून संघर्ष चांगला नाही देवा. आता आमच्यामध्ये आणि कौरवामध्ये झालेला संघर्ष आहे, माझ्यामध्ये पांडवात आणि कौरवात झालेला संघर्ष आहे, पण त्याचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागणार आहे. सगळ्या जगातले राजे इथं आलेले आहेत. म्हणून काष्टे काष्ट मथिजे, ते तर वन्ही एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेने. आग लागली, संघर्ष झाला की सगळ्यांना त्याचा त्रास होतो. तैसा गोत्राची परस्परे, गोत्रीचं परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. तरी गोत्रीचं परस्परे जरी वध घडे मत्सरे. मत्सरामुळे त्या ठिकाणी परस्परामध्ये गोत्रामध्ये काय होतं, संघर्ष निर्माण होतं. आता हा जो सगळा संघर्ष निर्माण झाला आहे, कशामुळे झाला आहे? मत्सरामुळे झालेला आहे ना. धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपल्या भावाच्या पोरांच्या विषयी काय आहे, मत्सर आहे. माझी पोरं 10वीत फेल होतात आणि भावाची पोरं पहिला नंबर कसा मिळवतात. पांडव सद्गुणी का आणि माझी पोरं दुर्गुणी का? अरे तुझी पोरं दुर्गुणी आहे त्याला कारण तू आहेस. पांडवांची पोरं सद्गुण आहेत त्याला कारण पांडवांनी दिलेले सद्गुण आहेत, पंडूने दिलेले सद्गुण आहेत, कुंतीने दिलेले सद्गुण आहेत. पण लोक पांडवांचं वर्णन करायचे. म्हणून धृतराष्ट्राच्या मनात मत्सर, माझ्याच मुलाला राज्य मिळालं पाहिजे म्हणून मत्सर. पांडवांना त्या ठिकाणी खांडववन दिलं, पण खांडवनाच्या ठिकाणी त्यांनी इंद्रप्रस्थ तयार केलं आणि ते पाहायला यांना सगळ्यांना बोलवलं. आणि ती मयी सभा पाहिली दुर्योधनाने. जिथं पाणी असायचं तिथं हिरवगार गवत दिसायचं, आणि गवत असायचं तिथं पाणी दिसायचं. दरवाजा असायचा तिथं भिंत दिसायची, भिंत असायची तिथं दरवाजे दिसायचे. अशी शिल्पकला आणि एवढा सगळा महाल, सगळं सोन्याचं रुपयाचं, माणिक लावलेले सगळे. घरी आला आणि दुर्योधनाला रात्रभर झोपच नाही आली. बाबाकडे गेला, म्हटला बाबा त्यांचा घर पाहून आलो आहे तेव्हापासून मला झोपच लागत नाही, काय करायचं? काहीतरी करा आणि त्यांचं सगळं आपल्याला मिळालं पाहिजे ते बघा. मत्सर, त्याच्यातूनच हा सगळा अग्नी पेटला. तैसा गोत्रीचं परस्परे जरी वधू घडे मत्सरे. आता हा जो युद्ध आहे आणि युद्धामध्ये आता हे वध घडणार आहे, क्षय होणार आहे, तो कशामुळे? मत्सराने घडणार आहे देवा. मग काय? तेने महादोषे घोरे कुळची नाशे. आणि हासा घोर महादोष घडल्यानंतर पुढं काय होतं? सगळं कुळ नष्ट होतं. कसं काय कुळ नष्ट होतं? सांगतो देव कसं कुळ नष्ट होतं. काय होतं? कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्न मधर्मो भिभवत्युत. हळूहळू काय होतो? अधर्म यायला लागतो. सनातन धर्म नष्ट होतात, सगळ्या परंपरा नष्ट होतात. चांगल्या चांगल्या परंपरा असतात, देवपूजेच्या असतात, 16 संस्काराच्या असतात, पंचमहायज्ञ केले पाहिजेत हे असतात.
आपल्याकडे खूप संस्कारामध्ये विवाह संस्कार आहे. ह्या सगळ्या संस्काराच्या परंपरा लुप्त व्हायला लागतात. आजही बऱ्याच परंपरा लुप्त झाल्या. दोनच संस्कार शिल्लक राहिले, एक विवाह संस्कार आणि एक मेल्यावरचा करायचा संस्कार. हा का शिल्लक राहिला? तो केल्याशिवाय जमत नाही म्हणून राहिला. कोणाला माहिती आहे श्रीमंतोन्नयन संस्कार काय आहे? कोणाला माहिती आहे जातकर्म संस्कार काय? का सांगणारी लोक राहिले नाहीत, करणारी लोक राहिले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी मनोनी येणे पापे, वंशज धर्म लोपे. वंशात चालत आलेले सगळे धर्म असतात ते लुप्त पावतात. नाहीतर मग मनुष्य म्हणत असतो नाही नाही आपल्या कुळात असं नाही, हे असं केलं पाहिजे. ती बाई सांगते, आता त्या टी व्हीमध्ये ते यूट्यूबवर दाखवतात, त्या पोरीला घरी आलं, साखरपुडा झाला, तिने सांगितलं आमच्या घरात चालत नाही बरं का दारू प्यायचं. तुला सवय असेल तुझ्या घरी, आमच्या घरात पार्टी चालत नाही, आमच्या घरात दारू प्यायचं चालत, असं यूट्यूबवर दाखवतात. पोरगी हा हा म्हणायची आणि बरोबर सगळं केलं. म्हणजे 20 वर्षाच्या मुलीकडून एवढं मोठं अघोरी कृत्य घडत आहे. अगदी त्या मुलाला गोड गोड बोलून त्या लोहगडावर नेलं, गडावर नेलं. तो जो कोणी होता तिचा प्रियकर तोही मागून गेला. गोड गोड बोलून आपल्याला फोटो काढायचे, आता लग्न आहे आपलं. आणि 20 वर्षाच्या मुलीने आणि मुलाने 25 वर्षाच्या एका मुलाला काय दिलं? दरीत ढकलून गेलं. मेला तो बिचारा. आणि मेल्यानंतर सगळ्यांना फोन करून सांगितलं ओरडून, अहो मेला, पाय घसरून पडला, मेला. पाय घसरून पडला का यांनी ढकलून दिलंय का दगड डोक्यात घातलाय काय माहिती. अशी प्रवृत्ती 20 वर्षामध्ये निर्माण झाली. का निर्माण झाली? धर्म सुटला. काही खायचं, काही प्यायचं, कुठंही जायचं, काही घालायचं. त्याचा परिणाम असा होतो मग आता आटोक्यात येत नाही. आता काय करायचं? वडील म्हटले माझं पोरगं गेलं, ते एकुलता एक पोरगं, करोडपती मनुष्य आहे. मुलाला परदेशात आणून शिकवलं, मोठा धंदा इथे बिल्डरचा. करता काय सांगा? मुलगा गेला. मुलीचे आई वडील म्हणतात आता ती चुकलं असलं तर तिलाही ढकलून द्या. पण ढकलून देणं हे त्याच्यावरला उपाय नाही. लक्षात ठेवा, माणसांची प्रवृत्ती बदलणं. काय झालं? या गोष्टी सगळ्या कुठल्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. मी म्हणत नाही एकदम 100 वर्षासारखं माणसांनी वागलं पाहिजे, तसेच कपडे घातले पाहिजे, तसंच राहिलं पाहिजे. धर्म काय एवढा कठोर नाही. लक्षात ठेवा, धर्म शिथिल आहे. धर्मानुसार लगेच त्याच्यात बदल सांगतात. आत्ताचे महापुरुष त्याच्यात बदल करतात, त्याच्यात सूटसुद्धा दिलेली आहे. म्हणून मनोनी येणे पापे, वंशज धर्म लोपे, मग अधर्मची आरोपे कुळा माझी. मग सगळा अधर्म कुळामध्ये येतो. आणि काय होतं मग? पुढच्या श्लोकात सांगितलं. म्हणा श्लोक सगळ्यांनी. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. कुळ कसं नष्ट होतं हे सांगायला अर्जुन महाराज सांगतायत बरं का. हे सगळं धर्मशास्त्र थोडक्यात अर्जुन महाराजांनी आणलेलं आहे. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रिया. सगळीकडे अधर्म वाढल्यानंतर अधर्माची वाढ होते. जेव्हा मनुष्याला धर्म सांगणारं कोणी नाही, धाक दाखवून धर्म करून घेणारं कोणी घरात नसेल, तर घरामध्ये सगळा अधर्म वाढायला लागतो. आणि मग अधर्म वाढला, काही खा, काही प्या, कुठेही जा, कसंही वागा, अधर्म आहे. आणि अधर्म वाढला की सगळ्यात पहिल्यांदा तो कशावर आक्रमण करतो? कोणावर आक्रमण करतो? काही श्लोकात सांगितले, अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रिया. कुळातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या पहिले बिघडतात. त्यांना कोणी त्या ठिकाणी मर्यादा सांगणारा राहत नाही, मर्यादा लावणारा राहत नाही. मर्यादा सांगणारे युद्धात मेले, मर्यादा लावणारे गेले सगळे. आणि मग स्त्रिया मनाप्रमाणे वागायला लागतात.
कुठल्याही बंधनामध्ये त्या राहत नाहीत. प्रदुष्यंती कुलश्रिया, प्रदूषण होतं म्हणजे त्यांच्यामध्ये व्यभिचार शिरतो. काही खातात, काही पितात, कुठेही जातात, कसंही वागतात, आणि काही केलं तर आम्हाला काय दोष लागतो अशा त्या म्हणायला लागतात. आणि मग प्रदूषण होतं. आणि स्त्रीषु दुष्टाशु वार्ष्णेय. भगवान परमात्म्याला इथे 2 विशेषण दिले आहेत. एक पहिलं म्हटलेलं आहे कृष्ण, आणि दुसरं विशेषण आहे वार्ष्णेय. वार्ष्णेय म्हणजे भगवंताचं एक नाव वार्ष्णेयसुद्धा आहे. का बरं वार्ष्णेय म्हणतात भगवंताला? वृष्णी वंशात भगवान परमात्मा आलेले आहेत. तू मात्र देवा वृष्णी कुळात जन्माला आला, आणि तू वृष्णी कुळाचा मान वाढवणार असल्यामुळे तुझं नाव वार्ष्णेय आहे, आणि आम्हाला मात्र कुळच मारायला सांगतो. कुळाचं मनुष्याने महत्त्व वाढवलं पाहिजे. वाढवी महत्त्व म्हटलेलं आहे. पण आमच्याकडून जर आता हे पातक झालं ना देवा, तर काय काय होईल पुढे मला हे सगळं दिसायला लागलं आहे. हे सगळं कुळ नष्ट होईल. कसं नष्ट होईल? कुळातले कर्ते पुरुष जातील, लहान लहान लोक उरतील, केवळ स्त्रिया उरतील, कुठली मर्यादा राहणार नाही देवा. सगळा अधर्मच अधर्म होईल. आणि अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषंती कुलश्रिया. स्त्रिया फार महत्त्वाच्या असतात बरं का. एक स्त्री जर संस्कारयुक्त असेल तर ती आपल्या दोन्ही कुळाचा उद्धार करते, आणि एक स्त्री जर बिघडली तर दोन्ही कुलाला नरकात सुद्धा घेऊन जाते. म्हणून स्त्री खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याकडे स्त्रियांना खूप महत्त्व दिलं आहे. असं म्हटलं आहे, स्त्रियांची जिथे संस्कारक्षम स्त्रिया असतात तिथे सगळ्या देवता आपोआप येतात. अशा काही स्त्रिया होऊन गेल्या. देवहूती नावाची स्त्री होऊन गेली. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता म्हटलं आहे. पण स्त्री जर बिघडली तर सगळा सत्यानाशसुद्धा करू शकते, सगळ्यांना दुःखातसुद्धा घालू शकते. एक मंथरा बिघडली, मंथरेने कैकई बिघडवली, आणि कैकईने सगळं रामायण घडवलं. एक शूर्पणखा बिघडली, त्या शूर्पणखेने त्या ठिकाणी रावणाकडे जाऊन काडी लावली, आणि रावणाने सीते माथेला पळवून नेलं, आणि सगळं कुळाचा संहार कोणी करायला लावला? शूर्पणखेने. म्हणून श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. स्त्रिया दुष्ट झाल्या की वर्णसंकर होतो. वर्णसंकर होतो म्हणजे कोणी कोणाशी संबंध ठेवतो, कोणी कोणाशी वागू लागतात. काही नाही त्याच्यामध्ये, वर्ण नाही, आश्रम नाही, काही नाही. कोणी काही खायचं, कुठेही जायचं, कोणाच्यातही काही करायचं. आणि हा संकर झाल्यानंतर संकराने उत्पन्न झालेली संतती जी असते त्यांनी मग कोणाच्या धर्माने वागायचं? आईच्या धर्माने वागायचं का बापाच्या धर्माने वागायचं? मग ते आई वडीलच त्याला शिकवतं, हे धर्म बिर्म काही नाही, सगळं झूट आहे. धर्म वगैरे काही नाही, हे सगळं पाप काही नाही, पुण्य काही नाही. पाप म्हणजे भुलताप, पुण्य म्हणजे भुलताप, पाप म्हणजे धमकी. तुला वागायचं आहे तसं वाग, चांगलं वाग असं म्हणू शकत नाहीत का? तो म्हणतो तुम्ही किती चांगलं वागलं आहे मला माहिती, तुम्ही काय केलं आहे मला माहिती. असं होऊ शकतं. म्हणून श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा एत सारासार विचारावे. कवने काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुष्यती. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक